पाहतो ज्याने मात्र मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने दिले त्यांचंही करतोय सरचे स्वागत किरणजी उपाले साहेब असतील यांच्याकडनं ही खूप मोठं योगदान राहिलं गेलं। गेम ऑन डिस्प्ले, संघर्षाला सुरुवात। पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईन मध्ये खेळून काढलाय। बॉल बघता बघता निघून चाललाय टप 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 सीमा रेषा पार 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 पार। कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला बॉल सुसाट वेगाने मात्र निघाला मैदानाला गुदगुल्या करत। तेवढाच अप्रतिम क्षेत्रक्षण तिथे मात्र इथे पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात 2 धावा आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा। गणेशाने नो बॉलचा इशारा पंचांचा आला म्हणजे येणारा बॉल असणार आहे फ्रीटचा बॉल कशा पद्धतीने फेस केला जाईल। विश्वनाथ सुर्वे सर माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत। आज त्यांचाही आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय। नो बॉलचा मागचा बॉल, आता येणारा बॉल असेल फ्री हिटचा। नक्कीच रुपेश सर, आपण जर पाहिलं तर फ्री हिट आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल कारण फक्त 2 षटकांचा सामना आहे। जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा। आणि यावेळेला पहा मोठा फटका आहे, काय घडतंय यावेळेला मात्र जेल सुटलाय आणि जेल घेऊन देखील काही फरक पडणार नव्हता कारण हा फ्री हिटचा चेंडू होता। तरी देखील 2 धावा या फ्री हिटच्या फटक्यावरती आपल्याला आल्या आहेत। जर 2 धावांची संघाची स्थिती जर आपण पाहिली तर स्थिती होती नऊ धावा आपण धावकर यावेळेला पहा मोठा फटका खेळायचा होता। फायनल किशनमध्ये मात्र पूर्णतः बीट होतोय फलंदाज। आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या कायम आहे 9 धावा, 10 धावा माफ करा 10 धावा धावफलकावरती लागले आहेत। ओके, यावेळेला मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णतः अपयशी होते। हलकीशी बॅट चिकट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातो। 1 धाव मिळते, 11 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं सुसज्ज असं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय। खेळाडूंसाठी एक पर्वणी म्हणावी लागेल। कृपया थोडं स्पीडअप करा विनंती असणार आहे कारण यानंतर अजून यावेळेला मात्र मोठा फटका आलाय। आउट ऑफ द पार्क येतोय, आउट ऑफ द पार्क आहे। थ्रो बॉलसाठी नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू आहे। पंचांसाठी सूचना आहे, पूर्ण इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू आपल्याला घेता येईल। पूर्ण इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू म्हणजे 2 षटकांमध्ये फक्त एकच रिव्ह्यू घेता येईल, याची नोंद घ्या। दरम्यान हा रिव्ह्यू आपला मान्य केला गेलाय आणि त्या ठिकाणी नक्कीच नो बॉल आहे त्याचा, फ्री हिट असणार आहे आणि षटकार आहे। षटकार +1 म्हणजे 7 धावा मिळतात या चेंडूवरती। आपण जर पाहिलं तर धावसंख्या पोहोचते आहे
18 धावा. आमचे जे या ठिकाणी स्कोर आहे ते 17 बोलत होते, पण 17 नाही 18. जर 17 असता तर नक्कीच खतरा असता कोणत्या संघाला. मात्र या ठिकाणी 18 धावा झाल्यात, धावफलकावरती लागल्या आहेत. आणि षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटकच आहे. या ठिकाणी मला रुपेश सर यांनी विचारलं होतं की काय घडेल फ्री हिटवरती, तर मी सांगितलं होतं की मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. तशाच प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकात आत्तापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रवीण तडकीचा मोठा फटका केला आहे. या मोठा फटका असताना 2 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यापण त्या 2 धावा पूर्ण करता करता 2 धावा झाल्या पूर्ण आणि मात्र संघाची धावसंख्या वाढवते. तेवढे 2D तेवढे 20 या आकडेवरती. नक्कीच हा सामना एका बाजूला सोरोडे हडबड तेवढे संघ, तर एका बाजूला जेकडेच पोसरे संघ. कारण जेकडेच पोसरे संघ मोठा खेळाडू आहे, स्ट्रायकिंगला फलंदाज असेल ते म्हणजे बॅट्समन आहे तर म्हणजे स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तर म्हणजे पवट आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे गणेश आहे. आणि मात्र गोलंदाजी भागवरती उभा आहे ते म्हणजे चोरोडे हनुमंत तेवढे सकाळचा बॉलर देव सकाळचा आहे पारस. जसं आपल्याला महाराष्ट्राच्या हास्य छत्रपती पारस माणी पाहायला भेटतो तसं इथं केंद्र पाहायला भेटतो. पारस सापडायला सज्ज. पवट मात्र महाराजा नादात बघूया. चोरटी धाव चोरटी धाव चोरटी धाव होईल होईल का होईल का झाली चोरटी धाव आणि एकच अवांत धाव भेटते. जे गणेश पोसरे संघाला सकाळची धावसंख्या होती ते म्हणजे 21 आकड्यावरती. चांगला षटक आहे. हा सामना फक्त 2 षटकाचा सामना आहे. तर एका बाजूला जे गणेश पोसरे संघ तर एका बाजूला चोरोडे हडबड तेवढे संघ. मोठा संघ आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आलेला आहे तर म्हणजे आता गणेश नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तर म्हणजे पवट. जसा पवट केडेचं नाव आहे तसा पवट खेळताना पाहायला भेटतोय. सामन्याला सज्ज पारस. पहिला चेंडू फेकला जाईल पारस याच्याकडून. गणेश याला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकतोय, सज्ज होतोय गणेश आणि रिव्हर्स मारायच्या नादात पुन्हा एकदा रिव्हर्स मारायच्या नादात पंच निदा चेंडू टाकतोय. खरोखर निदा चेंडूचे सांगता घोषणा करतात राजेश मॅन फ्रॉम चोरोडे गावचे सुपुत्र. कारण हा म्हणत तर आमच्या पंधरगाव विभागाचे मोठे सपोर्टचक आहेत. त्याचप्रमाणे चांगले पंच राज उतेकर असेल, राजेश असेल, असे रुपेशदादा चाते असतील, असे खेळाडू आपल्याला पंच म्हणून पाहायला भेटतात आमच्या पंधरगाव विभागामधून. पुन्हा एकदा सापडायला सज्ज. पहिला चेंडू फेकला जातोय पारस याच्याकडून. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश चेंडूला सज्ज. पुढे येऊचा वारा नादा चालला. हो 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 ब्रांडेड षटकार. अरे लिंबुण्याच्या झाडाखाली लपलास का? गणेशच्या बॅटमधून षटकार पाहिला का? संधी द्या पण डीजेला. यस ऑन डीजे. दन 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 कर येतोय. संधी आपण डीजेला. यस ऑन डीजे. करू शकतो गणेश आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश सज्ज होत आहे. पारस माणी जसं नाव आहे तसा पारस. जसं आपल्याला विजय पावलेसारखा गोलंदाज पाहायला भेटतो 10-12 पावलांचा, तसा आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतो पारस. सकाळची धावसंख्या होते 4 नेते म्हणजे 31 आकड्यावरती. सामन्याला सज्ज गणेश. स्ट्राईकला पुढे एकदा मोठा फटका केलाय, पहार केला, क्षेत्रक्षण आहे खाली. यस ऑन. ओ हो हो विकेट क्रमांक पहिला आदरा भेटतोय जय गणेश पोसरे संघाला. संधी द्या पण डीजेला. यस ऑन डी. आलं तर म्हणजे फैजल आहे. शेवटच्या चेंडू शिल्लक आहे फैजलसाठी. फैजल तू पारस, पारस तू फैजल. सर या चेंडूमध्ये काय होईल, काय सांगू शकता? या चेंडूवरती जर षटकार बसला तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकेल. कारण 38 धावा करणं तेवढं सोपं आव्हान असणार नाही आहे 12 चेंडूंमध्ये. ज्यावेळी तुम्ही टार्गेट सेट करत असता त्यावेळेला तुम्ही कशाही प्रकारे फलंदाजी करू शकता. मात्र ज्यावेळेला तुम्ही चेस करत असता त्यावेळेला मात्र तितकंसं सोपं असत नाही आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. आणि या चेंडूवरती पहा मोठा फटका आहे. मोठा फटका आहे मात्र झेल टिपला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर पट्ट्यामध्ये हा फटका होता.
फैजल परततोय 31 धावांवरती, 2 गडी बाद 2 षटकांच्या समतेत 31-32 धावांचं उद्दिष्ट म्हणजे 16 धावांची सरासरी राखायची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि हे आव्हान आपण जर पाहिलं तर फक्त 4 बिग हिट आणि तुम्ही पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार अशी स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जो फलंदाज होता संतोष त्यांनी किल्ला लढवला होता. पहिल्या षटकात जवळपास 20 धावांवरती मजल मारली होती, त्यामध्ये 2 बॉल जरूर होते मात्र 20 धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या षटकात मात्र तो रिदम राखता आला नाही, स्ट्राईकला होता तो नाही पवन स्ट्राईकला होता. पहिल्या चेंडूत मात्र तो बीट झाला, 22 स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली, त्यानंतर स्ट्राईक मिळाली, पुन्हा एकदा एक षटकार आला, चौकार देखील आला, मात्र अजून फटका एखाद दुसरा मोठा यायनं गरजेचं होतं, ते मात्र तसं या ठिकाणी घडलं नाही आहे. म्हणजेच 12 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण जे या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं, तेच समीकरण या ठिकाणी आहे. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तितकंच सोपं नसेल, मात्र तरी देखील प्रयत्न केला जाईल. ते नक्कीच सर, जर आपण मोठा संघ म्हणतो पाहायला भेटतो म्हणजे चोरवडे हाडेबत्तीवडे संघ हा मोठा संघ आहे, कारण त्याच्यामध्ये खेळाडू आहेत. दीपक एक नाव स्वतःचा मोठा आहे, दीपक बडू असेल चोरवडे हाडेबत्तीवडे संघामधून खरं प्रत्युत्तर करून दिलं आहे. कारण ह्या अगोदरची मॅच सर आपण पाहिली तर एका बाजूला भुसाड चांदेवडे संघ होता तर एका बाजूला जे गणेश पोसरे होता, तर त्या ठिकाणी प्रत्युत्तर करून दिला ते म्हणजे जे गणेश पोसरे संघाला. कारण भुसाड चांदेवडे संघ एक मोठा संघ असताना जे गणेश पोसरे संघाने थांबवून दिला होता. पण आपण जे गणेश पोसरे संघ शतरक्षण लावून घ्यायचा फास्ट स्प्रेड अप प्लेस कमिटीला सहकार्य करायचं आहे, तर भुसाड चांदेवडे सगळं धापून दिलं होतं आणि तोच प्रत्युत्तर करून दिलं आपल्याला जे गणेश पोसरेसाकडे. आणि आता मात्र समीकरण बदलत आहे, आता फक्त उरलेले चेंडू 12 असतील आणि फक्त जिंकण्यासाठी 32 धावा 12 चेंडू 32 धावा असं समीकरण आहे. कारण जे गणेश पोसऱ्यामध्ये असे खेळाडू पाहायला भेटतात, फैजल एक असेल, साहिल एक असेल, गणेश असेल, असे खेळाडू पाहायला भेटतोय. बघूया आपण प्रगतीपत्रावरती पहिले शतक कोण घेऊन येईल, फैजल येईल का गणेश येईल, फैजल येईल का गणेश येईल, हा आपल्याला लगेच प्रतिउत्तर भेटेल. लगेच जे गणेश पोसरे संघाने प्लीज आपण शतरक्षण लावून घ्यायचं फास्ट आणि बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि सलबेची जोडी बैताडत होती जे चोरवडे हनुमंतवाडी संघाची. बॅट्समन नेम आपण 12वा खेळू, चोरवडे हनुमंतवाडी संघाचा 12वा खेळू आम्हाला समालोचक कक्षामध्ये 3 मिनिटामध्ये पाहिजे. 3 मिनिटामध्ये प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय का. चोरवडे हनुमंतवाडी संघ 12वा खेळाडू मला इथे 3 मिनिटामध्ये यायचा फास्ट पळत प्लीज. कोण आहे मला स्ट्राईकला, अमर आणि अमर. बघूया फैजल आपण सुरू करायचा सामना. चला पहिला चेंडूला सज्ज फैजल, स्ट्राईकला फलंदाज अमर. आणि मात्र लेगच्या दिशेला कडला चेंडू बघा, मोठा फटका आहे. 2 धावा होतील का पूर्ण, नाही म्हणता 2 धावा पूर्ण केल्या, 2 धावा खर्च केल्या, श्री गणेश झालाय ते म्हणजे चोरवडे हनुमंतवाडी संघाला. आता सर बघूया मॅच ही वेल्डर मॅच, एका बाजूला चोरवडे हनुमंतवाडी संघ तर एका बाजूला जे गणेश पोसरे संघ. पहिले श्री गणेश झालाय, सकाळचे धावसंख्या होते ते म्हणजे 2 आकड्यावरती. आपल्याला एक धावाची गरज नाही आहे, पण आपल्याला षटकार आणि चौकाराचे गरजेचं आहे. आता फक्त उरलेले चेंडू 11 असतील आणि फक्त 30 धावांची गरज. प्रत्युत्तर कोण भेटेल या सामन्याचा मानकरी कोण ठरेल या सामन्यासाठी. बघूया श्री कालिका माता उपलवडी चषक 2025 पूर्व 4था असेल या स्पर्धेचा. कल्याण शहरामध्ये स्पर्धा श्वास मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटतं. पहिला चेंडू सज्ज होतोय फैजल आणि मात्र अटपून दिलाय. बघूया शतरक्षण असेल, खाली मोठा फटका मारला. बघूया 2 धावा होणार पूर्ण, 2 धावा पूर्ण नाही म्हणता पण एकच धाव दिली. एका धावडे सकाळची धावसंख्या होते ते म्हणजे 3 आकड्यावरती. आता फक्त पुढे एकदा समीकरण बदलले, आता फक्त उरलेले चेंडू 10 असतील आणि मात्र 29 धावांची गरज आहे. बघूया सामन्याचा प्रतिउत्तर कोण होणार आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोण प्रतिउत्तर भेटणार आणि कोण सज्ज खेळणार पाहायला भेटेल. फायनलमध्ये कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये प्रवेश केलाय तर म्हणजे सोयबे डाकेश्वर मित्रमंडळ चोरवडे संघ. या चोरवडे संघासोबत कोण खेळल आपल्याला लगेचच अर्ध्या तासामध्ये प्रतिउत्तर भेटणार आहे. बघूया पहिला चेंडू फेकला जातोय तर म्हणजे अमितसाठी फैजल सज्ज. मोठा फटका पार केलाय, लेग ऑप्शन कडे चेंडू शतरक्षण आहे खाली. कडे क्रमांक पहिला पतंग भेट पहिला चोरवडे हनुमंतवाडी संघाला. संधी देऊ आपण डीजेला. येस ऑन डी.
ओके अभितच्यासाठी आलोय तो म्हणजे पारस बाणी म्हणून जसं आपल्याला महाराष्ट्राच्या हास्य छत्रपती पाहायला भेटतो पारस माणी, तसाच इथं खेळताना पाहायला भेटतं पारस. आता पत्र मोठा काढपत्र देतोय तर म्हणजे अमर बोलतो की तुझी विकेट ही महत्वाची आहे, कारण आपल्याला धावाचं डोगर पार करायचा. जे समोरचं सक्क आहे मोठा सक्क, जेकडे पोचले सक्क, बघूया कशा पद्धतीने सामना पार करू शकतो. आता उरलेले चेंडू 9 वाजतील, कशा पद्धतीने सामना पार करे तर म्हणजे जेकडे पोचले सक्क तर एका बाजूला चरोडे हाडमतेवडेचं कबड्डी खेळताना पाहायला भेटतं. स्टार्किंगला फलंदाज आहे तर म्हणजे पारस. पहिला चेंडू फेकला जातो फैजल यांच्याकडून, मोठा फटका मारला, बॅटची कडा, गडी क्रमांक पहिला, दुसरा पतंग भेटतोय चरोडे हनुमंतवडे संघाला. संधी द्या पण डिजेला. चला फास्ट यायचा मिलिंद, स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तर म्हणजे मिलिंद, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तर म्हणजे अमर. पहिला चेंडूपासून बाद झालाय, गडी क्रमांक दुसरा हादरा भेटतोय चरोडे हनुमंत एवढे सकाळची धावसंख्या होते 2 गडी बाद, ती म्हणजे 3 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगलं जकडून ठेवलंय तर म्हणजे जे गणेश पोचरे संघाने चरोडे हनुमंत एवढे सकाळ आपल्याला सज्ज. आणि मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा, गडी क्रमांक तिसरा हाताला भेटतोय सर्वांनी हाणीमध्ये एवढं सांगायला. संधी द्या पंडितला. येस ऑन डी. बरोबर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते फैजल याच्याकडून. सुर्वे सर जर म्हणायला गेला तर लगातार हॅट्रिक चान्स घेतलाय फैजलने, 3 विकेट भेटले आहेत. पहिला गडी बाद झाला, हॅट्रिक घेतली, पहिला गडी बाद झाला होता तो म्हणजे अमित बडोदा, नंतर अमर झाला, त्याच्यानंतर पारस आणि नंतर मिलिंद बाद झालाय. सर हॅट्रिकचा चान्स झालाय पूर्ण. आता बोलू शकता काय ह्या मॅच साठी कोण मानकरी होईल? स्ट्राईकला फलंदाज दीपक. प्रवीण जर विचार केला तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की 12 चेंडू आणि तुम्हाला 32 धावा जर चेस करायचे आहेत तर ते तितकंसं सोपं असणार नाही आहे. आणि तशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि आता आव्हान जर राहिलं तर ते राहिलं आहे 6 चेंडू आणि 29 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये हीच स्थिती होती, आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकामध्ये 23 धावांचं आव्हान राहिलं होतं, यावेळेला तर 29 धावा आहेत. म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नक्कीच सोपं असणार नाही हे मी सुरुवातीलाच बोललो होतो प्रवीण. कृपया स्पीडअप करा, पंच विनंती असणार आहे, स्पीडअप करा. कुठल्याही प्रकारे व्यत्यय आणायचा नाही आहे, कारण अजून एक सामना या मैदानावरती खेळायचा आहे, जो अजून 2 सामने या ठिकाणी बाकी आहेत. म्हणजेच सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर अंतिम सामना, अशा प्रकारे 2 सामने अजून देखील बाकी आहेत आणि किमान 2 षटकांचे होणं गरजेचं असणार आहे. दरम्यान काय गोलंदाजी आहे पहा पवरियाचे. या आधीच्या सामन्यात देखील पवनने षटक हाताळलं होतं, 23 धावांचं टार्गेट होतं आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी पवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील चांगली गोलंदाजी, डावखुरा फलंदाज जरूर आहे, चांगला फटका आहे. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेला हा फटका होता, 2 धावा जरूर मिळाल्या आहेत. मात्र अजून 4 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय, जे तितकंसं सोपं तर नाहीच आहे, अशक्य आव्हान म्हणावं लागेल. तर सर मला असं वाटतं जेकडे पुसऱ्या सकडे किस्सात सगळं टाकलेलं आहे. बघूया पुन्हा बॅटची एज लागली आहे पुन्हा एकदा. पण दीर्घा चेंडू आहे का? दीर्घा चेंडू. आता फक्त जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 27 धावा. चला अशा ठिकाणी निराश दिसतोय सगळं. त्यामुळे चोरोने हनुमती एवढे सगळं त्या माहिती दिलं, प्रत्युत्तर करून दिला जेकडे पोचरे सकाळी. मोठा फटका पुन्हा एकदा महाराजा नादात. पुन्हा पंच राजेश बॅट फ्रॉम चोरोनेचे सुपुत्र आहेत, निर्धाव चेंडू देतात. आता फक्त 2 चेंडूचा गेम शिल्लक असेल. चला वगलाचा माल सकाळी आपण लगेच सज्ज व्हायचा आहे. वगलाचा माल संघ
लगेच सज्ज व्हायचं आहे. ह्याच्याबरोबर जिंकल तर आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. आणि अशा तऱ्हेने विजयच्या वाटचालीकडे गेल्या त्यापडे जे पोचरे सगळं आणि आपण लगेच सज्ज व्हायचं आहे. जे पोचरे आणि वगळ्याचा बल. अशा तऱ्हे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभव झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन करतो. या सामन्यासाठी आपलं